एखाद्या चित्रपटात आपण बऱ्याचदा हिरो किंवा विलन हा कार थेट हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर चढवून आत नेतो किंवा डोंगरातल्या उंच सखल भागात मोटार कार कशीही चालवतो। हा सर्व प्रकार म्हणजे अनेकदा सिनेमातल्या स्टंट किंवा फोटोग्राफीची कमाल असते। मात्र नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी अशी कार बनवली आहे। पाहूया एक रिपोर्ट। राष्ट्रीय स्तरावरच्या अभियांत्रिकी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि त्यांच्या डोक्यात असणाऱ्या विविध कल्पनांना अवकाश मिळावं म्हणून नुकत्याच बंगळुरूत पार पडलेल्या स्पर्धेत या कारनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं। 25 विद्यार्थ्यांच्या टीमनं दिवसरात्र मेहनत करून ही कार तयार केली आहे। ही गाडी जंगलामध्ये किंवा पायऱ्यांवर चढू शकते। याची आम्ही 25 लोकांची टीम मेंबरनी बनवलेली ब्रिक्सन स्टॅटनचं इंजिन आहे जे आम्हाला कॉम्पिटिटर्स प्रोव्हाइड करतं। आता आपेच्या गिअरबॉक्सचं याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये 4 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्स गिअरमध्ये तुम्ही गाडी चालवू शकता। ह्याचा हाय टॉर्क कॅपेबिलिटी आहे, कमीत कमी 55 डिग्रीपर्यंत ही गाडी चढू शकते। असे हिला आम्ही डिझाईन करताना एक कल्पना ठेवलेली गाडी बनवलेले ते डिझास्टर मॅनेजमेंटसाठी बनवलेले। जे युनिकनेस ऑफ गाडीचं ते CG आहे, एकदम ग्राउंडला एकदम जवळ आहे, त्याच्यामुळे स्टेबिलिटी आणि सस्पेन्शन आहे ते एकदम मजबूत आहे आणि वेगळं टेक्नॉलॉजी आहे। आणि आमचं 25 मुला ते सतत रात्री आणि दिवस 3 महिना काम करून ते मोठा अचीवमेंट मिळालेले। ही गाडी तयार करण्यासाठी 6 लाखांचा खर्च आला असून डोंगर दऱ्या तसंच आपत्कालीन परिस्थितीत या गाडीचा उपयोग होऊ शकतो। तसंच एखाद्या दुर्गम ठिकाणी ही गाडी आरामात जाऊ शकते असं हे विद्यार्थी सांगतायत। या गाडीचं पेटंट मिळवण्यासाठीही त्यांनी अर्ज केलाय। झी 24 ताससाठी नवी मुंबईहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट।